तर मान्यवरांनी इथे आवर्जून उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे आयोजकांच्या वतीने मी शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मागच्या मॅचचा मॅच कुंट्याची गोटी संघाकडून फलंदाजी करत असताना 34 धावांचं योगदान देणारे खेळाडू सुहास थले मॅच. तो जरूर यहाँ पर लगातार की तीसरी गेंद डॉट आती हुई. इस बार फिर से एक बार पावर प्ले के षटक में आकाश गोदली नाम है इस खिलाड़ी का. गुड्डा नाम से जाने जाते और इस मैदान का काफी अभ्यास है, सराव है, प्रैक्टिस है, अनुभव है और वही अनुभव आज इस प्रतियोगिता में दिखाते हुए, क्योंकि गुड्डा नाम ने अलीबाग तहसील में काफी दहशत बनाई है और वही गुड्डा आज अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी करते हुए इस रजनी क्रिकेट में मयूर पाटिल जैसे बल्लेबाज को शांत रखा है. ओहो, 5वीं गेंद डॉट. यहां पर देखिए शानदार गेंदबाजी आकाश गोदली नाम ही काफी है. और पहले ही कहा था मुन्ना ठाकुर ने कि हमारे आकाश गोदली एकटा बास. और देखिए 5 गेंदें डॉट कराते हुए इस बार सफल होकर खेला हुआ स्ट्रोक मयूर पाटिल. इनके बल्ले से आता हुआ यह शानदार हैरी सर में बतलाते हुए शानदार चौकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर. सुयोग भादनकर यांनी सुद्धा यायचं आहे. आपलं 500 रुपयाचं पारितोषिक दिलीपजी वर्सोलकर यांच्या माध्यमातून जे लागू केलं गेलं होतं त्याचा मानकरी ठरलाय सुयोग भादनकर. तसेच मागच्या सामन्याचा सामनावीर सुहास थळे या दोघांना मी विनंती त्यांनी व्यासपीठापाशी यायचं आहे. जरूर. सुहास थले ने शानदार बल्लेबाजी की अपने टीम के लिए 34 रनों का योगदान दिया. जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या नताशा भाभी के हीरो, ऐसा जर्सी नंबर 33 सुहास थले इन्होंने परिधान किया हुआ है और वही वहां पर मैदान से नवाजे जा रहे. गेंदबाजी के लिए गेंदबाज मुन्ना ठाकुर. मुन्ना ठाकुर खुद कप्तान. गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे हार्ड हिटर बल्लेबाज नीतेश वावेकर. स्कोर कार्ड पर श्री गणेश कुदे पहले बल्लेबाजी करते हुए 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मुन्ना ठाकुर एक ऐसे शानदार गेंदबाज है, तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह. जिस तरह से आशिक मुन्ना शेख नाशिक का आशिक और ये खानाओं के आशिक मुन्ना ठाकुर. फुलटॉस गेंद मुन्ना ठाकुर की और पहली गेंद के ऊपर अड़े बल्ले से खेल दिया है नीतेश वावेकर के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का. डीजे थैंक यू डीजे. तो इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रन. पहिली गेंद पर छक्का लगाकर आगाज करते हुए पहिल्या चेंडूवरती षटकारच्या साहाय्याने सुरुवात करतोय. यावेळेला मात्र मुन्ना ठाकुर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच नाराज आहेत. स्वेर घोषित करतायत. अवांतर धावेने वाढ. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या वधारते, धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 11. मुन्ना ठाकुर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खराब दशा, खराब दिशा. अंपायर पहा कसं स्वेर घोषित करतायत. ओह माय गॉड, क्या हुआ. मोय मोय वाईट चेंडू. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12 धावा. मी विनंती असेल आमच्या समोर प्रेक्षक काहींची गॅलरी आहे त्याच्यामध्ये ओहो ये पादा हैरी किया था सबसे जुदा और हैरी सब पे फिदा.
और जरूर यहाँ पर देखिए वाईट करार. तत्पूर्वी विनंती असेल आयोजकांना विनंती असेल आपण जायचं आहे तिकडे. आमच्या महिला मंडळ तिथे आलेले आहेत, उपस्थित आहेत, काही प्रेक्षक तिथे बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण आपली जागा खाली करायची आहे. तिथं आमच्या ताई माई अक्का बसणार आहेत, सहकार्य करा. तो जरूर यहाँ पर एक्स्ट्रा के बदल स्कोर में बदलाव. तीसरा वाइट मुन्ना ठाकुर. इस बार बल्ले का भारी सीरा, एक हाथ में कैच लेने का प्रयास. गेंद लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार आता है, शानदार चौकार. डीजे थँक यू डीजे. हॅरी सरांसाठी टाळ्या वाजवा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र हॅरी की यादा सबसे जुदा और हॅरी इसलिए सब पे फिदा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू टिपण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले आणि नितेश वावेकर सारख्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेणं. धावसंख्येत एक निर्माण, धावसंख्या पुढे सरकते. डॉट चेंडू आहे, नक्कीच निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नितेश वावेकर स्ट्राइक एंडला बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कवर मुन्ना ठाकूर. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 17 धावा. या वेळेला चांगल्या पद्धतीचा कमबॅक, पण यष्टीरक्षक चुकले, फसले आणि चेंडू जातोय फाईन सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड. पंच लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या होती ती 19 धावा. तनया भाभी के हीरो, तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. इस बार रनवे में खराबी आते हुए ये मुन्ना ठाकुर. गेंदबाजी मार्ग पर ऑफिशियल अंपायर हैरी सर का इशारा. मृत गेंद, डेड गेंद. स्ट्राइक पे एक छक्का और एक चौके की सहायता से खेलते हुए बल्लेबाज नितेश वावेकर श्री गणेश कुदे के माध्यम से बल्लेबाजी करते हुए इस बार सीधे बल्ले से खेल दिया है. लॉन्ग ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के पार. षटकार डीजे. थैंक यू डीजे. तो यहां पर नितेश वावेकर अपने इरादे स्पष्ट करते हुए इस बार पटकी हुई गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई ऑफिशियल अंपायर का इशारा. नो का आता हुआ हैरी की यादा सबसे जुदा. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट. और यहाँ पर फ्री हिट का फायदा उठाना होगा बल्लेबाज नितेश वावेकर को, क्योंकि यहाँ पर मुन्ना ठाकुर थोड़े से नाराज करते हुए आकाश गोंदी ने शानदार गेंदबाजी की थी, पर मुन्ना थोड़े से खर्चीले हासिल होते हुए स्कोर जा पहुंचा है 26 रन 26. इस बार फ्री हिट की गेंद, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. यार ये घुटना टेक कर ऑफिशियल अंपायर हैरी डीजे. थँक यू डीजे. तत्पूर्वी लहान खेळाडूंसाठी सुद्धा टाळ्या वाजवा मित्रांनो. हॅरीला सपोर्ट करतायत की तुम्ही नाचताय, आम्हाला पण नाचता येत आहे. थँक्यू.
थँक्यू भाईजान. मागच्या सामन्यात जो खेळाडू सामनावरून ठरला होता अर्थात 31 धावांची तुफानी खेळी त्याने साकारली असा सुहास थळे इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय निवासजी पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते सुहास थळे याला सामन्यावरचा चषक जो आहे हा बहाल करायचा आहे. त्याच्यासमवेत सुमित ठाकूर पुरस्कृत इम्प्रेशन मेन्सवेअर याच्या माध्यमातून मिळालेली सुंदर अशी जर्सी या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य हे सुद्धा आपण सुहासला देणार आहोत. मागचा सामना आपण पाहिला होता, पहिला सामना होता आजच्या रात्रीचा आणि विजेता ठरला अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघ. आणि या सामन्यामध्ये प्रमुख फलंदाजी करताना 31 धावांची खेळी ज्याने साकारली असा सुहास ठरतोय सामन्याचा सामनावीर. तसेच मोक्याच्या क्षणी ज्यावेळी सामना फसला होता त्यावेळी आपण पाहिलं होतं सुयोग भादणकर याने प्रमुख गोलंदाजाला चौकार ठोकून तो सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि त्यालाच प्रभावित होऊन आदरणीय दिलीपजी वर्सलकर याच्या माध्यमातून ₹500चं पारितोषिक आलं. विनंती करतोय दिलीपजी वर्सलकरांना की तुम्ही पुढे यायचं आहे. तसेच सुयोगला सुद्धा विनंती करेल की आपला पारितोषिक घेण्यासाठी पुढे यायचं आहे. तर एक बहुमान आहे सुयोगसाठी. मी दिलीपजी वर्सलकर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अशा पद्धतीचं पारितोषिक जाहीर केलं आणि त्याचा मानकरी ठरला आहे सुयोग भादणकर. तर सुयोगचं कौतुक. ओव्हर टू भाईजान. धन्यवाद. थैंक यू सो मच. यहाँ पर देखिए 33 रन स्कोर कार्ड पर नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर. गुड्डिया निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए शानदार गेंदबाजी पहले स्पेल में हमने देखी. कमाल की गेंदबाजी. वही गेंदबाज आकाश गोंदली उर्फ गुड्डिया इस नाम से जाने जाते हैं. शानदार गेंदबाजी. एक रन के साथ स्ट्राइक रोटेट हुई स्ट्राइक पे बुलाया बल्लेबाज मयूर पाटिल को. स्कोर जा पहुंचा है 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. यहां पर तीसरा और प्रगति पर शानदार शुरुआत श्री गणेश कुदे टीम की जानिब से. आकाश गोंदली गुड्डिया अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार. इस बार गेंद हवा में. ओ माय गॉड. सिद्धांत पुलेकर को गेंद चकमा देती हुई गेंद मिड ऑफ और लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार रुबाबदार षटकार. डीजे इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 40 रन स्कोर कार्ड पर. टेनिस क्रिकेट .in के माध्यम से पूरी टूर्नामेंट हम लाइव कवर की जा रही है. इस बार देखिए ब्रेक थ्रू दिलाते हुए मयूर कदम बैक टू द पैवेलियन. पहला झटका श्री गणेश कुदे टीम को लगता हुआ मयूर पाटिल के रूप में. नंदन जी गराज सर उनका भी मैं तहे दिल से आभार. देखिए स्क्रीन पर हम भी दिखाई दे रहे. थैंक यू सो मच नंदन जी गरज सर, आपका भी तहे दिल से आभार. हमारे ऑफिशियल अंपायर प्रीतम जी पाटिल, प्रशांत बांदिवड़ेकर, धरणे गुरुजी, मैं खुद इमरान बुखारी और हमारी पूरी टेनिस क्रिकेट .in की टीम इस मैच को लाइव कवर कर रही है. पहली विकेट का पतन आज आ चुका है. नए बल्लेबाज पावर अप पवार, मोनेश पवार. जरूर मोनेश पवार एक हार्ड हिटर बल्लेबाज है, खतरनाक विध्वंसक बल्लेबाज है. श्री गणेश कुदे टीम के स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ धरणे गुरुजी सर बतलाते हुए 1 विकेट के नुकसान पर 40 रन. आहा इस बार अच्छी गेंद. टप्पा गिरने के बाद थोड़ा सा गति में परिवर्तन किया, एक्सपेरिमेंट किया. ये क्लास है गेंदबाज आकाश गोंदली उर्फ गुड्डिया. ऐसे ही नहीं उन्हें अलीबाग तहसील में एक शानदार आइकॉन खिलाड़ी नाम से जाना जाता है. जरूर उस तरह की गेंदबाजी का स्पेल हमने अक्सर उनके पास से देखा है. रिवर्स स्वीप के बादशाह भी कहे जाते हैं. पर अभी गेंदबाजी करते हुए इस बार सम्मान दिया गया और इस बार सम्मान को ठोकर देते हुए खुद के फॉलो थ्रो में आकाश कोहली की गेंद हाथों से सिटकती हुई तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 41 रन स्कोर कार्ड पर.
गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल गेंदबाजी के लिए आते हुए। इस बार साहिल की पहली गेंद, शानदार गेंदबाजी, तालियों की बौछार उनके खेमे में होती हुई, क्योंकि आकाश गोंदली के बाद जो गेंदबाज होंगे, जो विकेट टेकर गेंदबाज है, वो है साहिल। और मोनेश पवार जैसे बल्लेबाज को शांत रखा है। तो यहां पर साहिल शिंगरूट गेंदबाजी मार्ग पर अपने ओर की अगली गेंद। फिर से एक बार आने बल्ले से खेलने का प्रयास, ऑफिशियल अंपायर अपने स्टाइल में वाइड करार करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी। साहिल शिंगरूट एक्स्ट्रा के बदल स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 42 रन 42, 42 धावा फलकावरती आपण पाहतोय। इस बार अच्छी गेंद ऑन द लाइन्स खेलना चाहते थे, पहली मन बना लिया था, पर साहिल शिंगरूट इनकी शानदार गेंदबाजी ने जरूर यहां पर जकड़ कर रखा है। तो इस बार साहिल शिंगरूट अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे, भाग अर्जुन भाग, जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, जरूर यह रन नहीं होगा। ऑफिशियल अंपायर का इशारा आ चुका है, क्योंकि आप रनिंग में, रनवे में थे और जरूर आपके बल्ले को गेंद लगी है, तो जरूर यहाँ पर 2 ही रन प्राप्त किए जाएंगे। इस दोनों के साथ ड्रोन के माध्यम से हम देख रहे हैं, देखते हो दोस्तों स्क्रीन पर, किस तरह का ये स्टेडियम यहाँ पर दिखाई देता है। और पूरा श्रेय जाता है सम्माननीय आदरणीय अनंतराव जी गोंदली साहब और पूरे ग्रामस्थ, इनके माध्यम से इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइज नवतरुण खानाव और एनएससी खाना। और इस बार देखिए पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, डीजे। जरूर यहाँ पर मोनेश पवार जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखला। मैंने पहले ही कहा था एनएससी खानाओं के आकाश गोंदली के बाद कौन से गेंदबाज होंगे, तो वो है साहिल शिंगरूट, और उन्होंने मोनेश पवार जैसे बल्लेबाज का खंभा उखाड़ दिया। और न्यू बल्लेबाज संकेत शिंगाड़े, एक हार्ड हिटर बल्लेबाज श्री गणेश कुदे यहाँ पर बल्लेबाजी के लिए आ चुके। स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाते हुए 44 रन वीरेंद्र सहवाग, जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर, जबकि चौथा और प्रगति पर साहिल शिंगरूट शानदार गेंदबाजी कर रहे हैं। अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला एनएससी खानाव ए विपक्ष श्री गणेश कुदे, ये दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। इस बार जड़ में डालने की कोशिश, सटिंग यॉर्कर, ब्रह्मास्त्र, ऑफिशियल अंपायर लंगड़ा हो गया, दिखलाते हुए गेंद उनके पांव को लगकर उछाल लेती हुई, और इस बार डॉट गेंद जाती हुई। स्कोर कार्ड पर 44 रन, चौथा और प्रगति पर 2 विकेटों के नुकसान पर साहिल शिंगरूट अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार, संकेत शिंगाड़े के लिए फुल टॉस गेंद, और इस बार थोड़े से फंबल हो गए विकेट कीपर, और ऑफिशियल अंपायर का इशारा, लेग स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद। आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा, 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, फिर से एक बार यहां पर डॉट आती हुई साहिल शिंगरूट के लिए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन दिखलाया, धरने गुरुजी सर बतलाते हुए अपने ओर में मात्र
4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा धरणे गुरजीत सर बतलाते हुए 45 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर स्लॉग ओवर हणामारी का शतक और हणामारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज तेज तर्रार गेंदबाज विनय पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। आखिरी ओवर स्लॉग और भैरवी का शतक जिसे कहा जाएगा। जर्सी नंबर 11 मोहम्मद शामी, इनका जर्सी नंबर 11 हम देख रहे हैं। विनय पाटिल स्पीड अप करना है जरूर, यहां पर इन्हें सिखाना। विपक्ष श्री गणेश कुदे, स्ट्राइक पे बल्लेबाज नितेश वावेकर। इस बार नितेश वावेकर ने आओ देखो ना साफ सीधा खेल दिया है काउ कॉर्नर सीमा रेखा के पार। जरूर यहां पर हैरी सर के लिए तालियां बजाई, एंटरटेनमेंट करते हुए यहां पर छक्का लगाया बल्लेबाज नितेश वावेकर ने। स्कोर जा पहुंचा है 51 रन 51 रन। इस बार कम बैक विनय पाटिल, नाम है मेरा, एक तुम्हारी तो एक हमारी डीजे। यस और यहां पर देखिए देर आए दुरुस्त आए, पेशे से इंजीनियर और उसी साथों साथ हमारे साथी समालोचक जिन्होंने रायगढ़ हो, महाराष्ट्र हो, पूना हो या फिर अभी शिरडी का भी कॉल था पर ऑफिशियल काम के वजह से वो यहां से हमारे साथ कमेंट्री के लिए ऐसे सम्माननीय निशान जी पाटिल सर, खानाओं की आन बान शान यहां पर तशरीफ ला चुके, उनका भी मैं सहर्ष स्वागत। विकेट प्राप्त किए गेंदबाज विनय पाटिल ने। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए निनाद पाटिल, स्ट्राइक एंड पर निनाद, नॉन स्ट्राइक पे संकेत सिंगाड़े। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 51 रन स्कोर कार्ड पर। जरूर 5वां ओवर प्रगति पर विनय पाटिल गेंदबाजी मार्ग पर अपने ओर की अगली गेंद। इस बार नीनाद को इस तरह की गेंद डालोगे तो ये सुबह तक ऐसे छक्के लगाएंगे। जरूर यहां पर थैंक यू हरी सर। और यहां पर लखन खोल गए तो नीनाद पाटिल छक्का लगाकर अपने टीम का योगदान बढ़ाते हुए स्कोर जा पहुंचा है 57 रन 57 स्कोर कार्ड पर लगते हुए। जबकि यहां पर विनय पाटिल के ऊपर अटैक करते हुए बल्लेबाज नीनाद पाटिल इस बार थर्ड मैन के दिशा में गेंद खेलने का प्रयास है। ऑफिशियल अंपायर देखिए किस तरह से डॉट गेंद का मुजाहरा दिखलाते हुए डॉट गेंद और स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 57 रन 57। इस बार तेज तरार गोली की रफ्तार की तरह बीट कराते हुए विनय पाटिल काफी अभ्यास से सराव है इस होम ग्राउंड पर। एनएससी खानाओ ए टीम यहां पर हम फील्डिंग करते हुए टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया, दावती बल्लेबाजी करने के लिए श्री गणेश कुदे टीम को। विनय पाटिल अपने ओर की आखिरी एक गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार कम बैक विनय पाटिल के माध्यम से नीनाद पाटिल जैसे बल्लेबाज को शांत रखा है। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर 57 रन और जीतने के लिए 58 रनों की जरूरत। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में पेशे से इंजीनियर और खानाओ गांव की आन बान शान रायगढ़ में जिसके
समालोचक का आवाज घूमता है। ऐसे सम्माननीय निशांत जी पाटिल सर इनके पास धन्यवाद। धन्यवाद इम्रान सर। ज्यांचा आवाज आपण ऐकलात, कालचा दिवस आजचा दिवस खऱ्या अर्थानं ज्यांना पोट धरून हसवलं असा अलिबागचा बुलंद आवाज, सडकोली असेल किंवा त्याच वेळेला रोहा असेल, अशा विविध ठिकाणी ज्यांना खऱ्या अर्थानं खूप मागणी असते आणि आता त्यांचा प्रवास संपूर्ण रायगड जिल्हा, महाराष्ट्र आणि पूर्ण देशभर सुरू झालेला आहे असे इम्रानजी बोकारी सर, तसेच माझ्या समवेत या ठिकाणी कैलास कर्णेकर, SNG मर्चंट असे सर्व समालोचक आपण या ठिकाणी पाहिले आहेत आणि येथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील सहर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। धन्यवाद। कोणत्याही कार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थानं आपण प्रथम श्री गणेशाला वंदन करून करत असतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तसेच अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून, तसेच भारत मातेसाठी शहीद झालेले सर्व आमचे वीर जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी द्वितीय सत्राचं धावतं वर्णन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। धन्यवाद। चला, नवतरुण खानाव संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती पाठवायची आहे। नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित भव्यदिव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा NSC खानाव चषक 2024 8वं पर्व तब्बल आपण या मैदानावरती साजरा करतोय। आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस। ग्रामीण संघामध्ये प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 80,000, तसेच गाव टू गाव IPL फॉरवर्ड मध्ये सुद्धा आपण प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 80,000, तसेच या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज सायकल आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर मालिकावीर, मग ग्रामीण गटामध्ये असेल किंवा गाव टू गाव IPL फॉरवर्ड मध्ये असेल, दोनही गटांमध्ये आपण मालिकावीर म्हणून टू व्हीलर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता। आणि सर्वात या स्पर्धेचं खास आकर्षण काय आहे तर बंपर बक्षीस, म्हणजेच ग्रामीण मध्ये जो जिंकणारा संघ असेल त्या विजेत्या संघ मालकास या ठिकाणी बैल आपण देतोय आणि बैलांनी सुद्धा आता पुन्हा मैदानावरती प्रस्थान केले। आपण पाहू शकता काल आम्ही त्यांची नावं सुद्धा घोषित केली होती, एक आहे मल्हार आणि दुसरा आहे मार्तंड आणि आता त्या संपूर्ण मैदानावर ते फेरफटका मारणार आहेत अगदी रेखीव। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर लहान मुले आणि त्याचसोबत मनोज पाटील उर्फ मुन्ना हे सुद्धा बैलांना घेऊन मैदानावरती येत आहेत आणि नक्की सर्वांना चाहूल लागली असेल की आता हे बैल कोणाच्या नावावरती होणार आहेत। आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रथमच आपण अशी ही स्पर्धा पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 फायनल पाहायला मिळणार आहेत आणि असं अजून एक आकर्षण आपण पाहायला गेलं तर त्यांना मी 3 दिवस इन्व्हिटेशन दिलं होतं, परंतु त्यांना फक्त एकच दिवस ऍडजस्ट करता आला, तो म्हणजे आजचा असे हॅरी अंपायर ज्याने संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, अजून सुद्धा करत आहेत आणि पुढील सुद्धा खऱ्या अर्थाने करणार आहेत। मला सुद्धा त्यांनी सलामी दिली आहे आणि आता आपण वळूयात मॅच कडे। द्वितीय सत्राला होतोय प्रारंभ, शुभारंभ। जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 30 बॉल मध्ये इथे 58 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि स्ट्राइक एंड वरती खानावचा एक बाइंडिंग फॅक्टर, बेभान आणि बेधुंद फलंदाजी करणारा सिद्धांत बोळकर स्ट्राइकिंग एंड वरती आहे, तर नॉन स्ट्राइक एंड वरती साहिल शिंगरूत, बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच गोलंदाज मयूर पाटीलला पाहतोय। फील्ड पोझिशन पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑन साइडला एक डीप
मिड विकेट आहेत, तदनंतर एक लॉंग ऑफ सुद्धा तैनात केलाय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, स्लॅश करायचा होता, बॅकवर्ड पॉइंटला मारण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल इथे मात्र मैदानावरती आलाय डॉट. 58 धावेंची गरज आहे. माझा आवाज अगदी तंतोतंत आणि नियंत्रित पोहोचवण्याचं काम आपल्याच या पंचक्रोशीमध्ये नामवंत डीजे अर्थातच हँडसम योगेश यांचा डीजे आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, कॅच पकडण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. आणि एका धावेच्या वतीनं सिद्धांत पोळीकर ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचं देखील. मैदानावरती आपण पाहू शकता मल्हार आणि मारतंड बैल सर्व प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी बघत आहेत आणि उद्या समजणार आहे की दोन असे कोणते संघ मालक आहेत ज्यांना हे बैल मिळणार आहेत. प्रथमच एक वेगळी संकल्पना या ठिकाणी सन्मान्य गोंधळे साहेब, जितेंद्र गोंधळे, निलेश गोंधळे आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ खानाव आणि महिला वर्ग सुद्धा या सर्वांचा सपोर्ट आहे, या सर्वांचं सहकार्य आहे आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा अगदी पूर्णत्वाला नेत आहोत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, षटकातील तिसरा चेंडू टाकेल, बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. पहिलीच धाव केली आहे कंप्लीट, एका धावेवरती संतुष्ट. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूर पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण श्री गणेश गुदे संघ पाहायला गेले तर एक चांगला संघ आहे, बॅलन्स टीम आहे. त्या संघामध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतील, काही यंग खेळाडू पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये खानाव संघावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जोपर्यंत सिद्धांत पोळेकर आहे, साहिल शिंगरुत आहे, तोपर्यंत हे आव्हान कोणत्याही क्षणी पूर्ण करण्याची कपॅसिटी त्यामध्ये आहे. परंतु इथे फक्त बॅट फिरवण्याचं काम ते आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. जेव्हा आपण मोठा फटका खेळत असतो तेव्हा 3 ते 4 गोष्टींचा विचार नेहमीच करावा. मग तुमची ताकद असेल, तुमची टायमिंग असेल, तुमचा बॉडी बॅलन्स असेल, तुमचं शॉट सिलेक्शन असेल, या सर्व बाबींचा विचार मात्र करावा लागतो. इथे फक्त ताकद पाहायला मिळाली, टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे चेंडू मात्र गेला निर्धाव. येणारे अजून देखील 2 बॉल पहिल्याच षटकातील शिल्लक. ओहो, पुन्हा एकदा स्टीअर केले, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आणि नुकतंच ज्यांचं नाव मी या ठिकाणी अनाउन्समेंट केलं होतं असे महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक SNG मर्चंट सर हे सुद्धा आता माझ्या समवेत जॉईन होणार आहेत. SNG सर, तुमचं या ठिकाणी हर्ष स्वागत. आणि लगेचच त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतोय की माझ्या समवेत आपले विचार, आपले थॉट्स या क्रिकेटच्या माध्यमातून शेअर करावेत. पहिलेच 5 बॉल झालेत कंप्लीट, अंतिम बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. गोलंदाज मयूर पाटील, टप्प्याचा बॉल, खरं तर लॉफ्ट करायचा परफेक्ट कनेक्शन नाहीये, चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं. आता मात्र क्षेत्ररक्षक जाणार, तोपर्यंत 1 धाव केली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न आणि मैदानावरती तब्बल 3 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 58 धाव्यांचं लक्ष आहे. त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले होता, P1चं षटक मैदानावरती मार्गस्थ होतं आणि अशा वेळेला नवतरुण खानावसारख्या संघाला यासीन सर फक्त आणि फक्त 5 धावा या मयूर पाटीलने मात्र खर्च केल्या. धन्यवाद निशांत. डीजे योगेश, आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. निशांत, एक जबरदस्त चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण आपण पाहतोय चहू बाजूला जे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना नक्कीच एक काटेकी टक्कर इथे पाहायला मिळेल. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे आणि आता जे काही प्रेक्षक आमच्या बरोबर जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. चलिए दोस्तों, हम मैदान पर चलते हैं जहां पे मुश्किल तो जरूर है. NSC खानाव के लिए
मुश्किलों का पहाड़ उनके सामने है, मगर मुझे ये भी आत्मविश्वास है कि ये फाइटर खिलाड़ी है, क्योंकि इन खिलाड़ियों ने जिस अंदाज के साथ आईपीएल फॉर्मेट में जहनुमान काशिद ने जो टूर्नामेंट आयोजित किया था ना, वहाँ पे जो परफॉर्मेंस किया था वो काबिल तारीफ था, और उसी तरह से अगर उनका फॉर्म यहाँ पे बरकरार रहा तो ये मैच आसानी के साथ वो अपने पाले में कर सकते हैं, क्योंकि कमाल के खिलाड़ी है, अपने आप को तैयार किया है उन्होंने, बहुत ही ज़बरदस्त मेहनत की है और आज आइकॉन के रूप में भी उनको देखा जा सकता है, और इसी वजह से मुझे अभी भी लग रहा है कि यह मैच बहुत ही कांटे का होगा। नक्कीच, परंतु पहिल्या षटकापासून आपण पाहायला गेलं तर सिद्धांत पोयकर थोडासा इथे स्ट्रगल करताना दिसतोय, कारण अजूनपर्यंत मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन लावले, फक्त सिंगलच धाव मिळणार आहे, पण तो क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू सिच्युएशन मात्र खेळायचं आहे। इथे नवतरुण कानाव संघाला सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळण्याची गरज आहे, परंतु नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर श्री गणेश कुदे संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल। पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुमित पाटीलला आतापर्यंत 2 चेंडूमागे फक्त 1च धाव दिले। यासी सर कशा पद्धतीने या मॅच कडे पाहत आहे? नो डाउट कुदे टीम ने तो काफ़ी प्रभावित किया है, क्योंकि पहले तो उनके बल्लेबाजों ने यहाँ पे एक अच्छा टारगेट सेट किया और पहले ओवर में उसी मोमेंटम को कायम किया है उनके पहले गेंदबाज ने, और इसी वजह से यहाँ पे स्ट्रॉन्ग तो अभी खुदे ही नजर आ रही है, मगर ये मैच कभी भी घूम सकता है। देखिए इसी की मैं बात कर रहा था, ये खिलाड़ी बहुत ही अलग है और ये हमारे डीजे मास्टर योगेश और अंपायर हैरी। अब इन दोनों भी जो कलाकारों की जुगलबंदी है ना निशांत, वो देखने में आज बहुत ही मजा आने वाला है। आणि योगेशचं कमालीचं टायमिंग आपण सातत्यानं पाहतो, एक ज्या प्रकारे गाणी वाजायला पाहिजे ती गाणी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत। यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज, या ठिकाणी सुमित पाटील, एक षटकार आला, संघाची धावसंख्या 12 धावा दाफलकावरती। ओहो, मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे मात्र पंचांकडे जोरकस अपील केली आहे, परंतु बॅटचा स्पर्श हा चेंडूला झाला आणि पहिल्याच इथे आपण पाहिलं तर मोठी अपील झाली होती आणि या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली। एका धावाच्या सहाय्याने 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। इक्वेशन आता 20 बॉल्स मध्ये तुम्हाला 45 धावा पूर्ण करायच्या आहेत। 45 रन्स रिक्वायर्ड इन 20 बॉल्स। कशा पद्धतीने पूर्ण करणार? सलामीची जोडी मैदानावरती आहे, सिद्धांत पोयकर इथे आपल्या घरच्या मैदानावरती खेळत आहेत आणि ही बॅटिंग मात्र रिक्वायर्ड आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। चेंडू 1 बाउन्स मात्र खेळाडूच्या हातामध्ये गेला, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे। स्ट्रगल, संघर्ष, प्रयत्न अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु अशा वेळेला इथे पूर्णपणे आता खानाव संघाला काहीतरी इथून तडाखेबंद किंवा बेधुंद बेभान अशी फलंदाजी करावी लागणार आहे। समीकरण इक्वेशन 19 बॉल मध्ये आता 44 धावा धावफलकावरती आहेत। जोपर्यंत साहिल आहे, जोपर्यंत सिद्धांत आहे, तोपर्यंत हे आव्हान नक्कीच त्यांना शक्य आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ होणं सुद्धा यासीन सर फार अपेक्षित आहे। देखिए निशांत, यहाँ पे 19 गेंदे अभी भी शेष है। ओहो, जबरदस्त यहाँ पे अपील और शायद खंबा उखाड़ दिया है, मिडिल स्टंप बेंड कर दिया है और एक बहुत ही बड़ा झटका। आणि आता यासीन सर मैदानावरती अगदी कमी वयामध्ये ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे, कमी वयामध्ये ज्याने आपल्या बॅटिंगवरती आपल्या बॉलिंगवरती सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं नवतरुण खानाव संघाचा ॲज अ कॅप्टन म्हणून तो भूमिका बजावतो असा मुन्ना ठाकूर आता मैदानावरती आलाय। मुन्ना ठाकुर ने भी काशिद के टूर्नामेंट में बहुत ही ज्यादा प्रभावित किया था। एक ही टूर्नामेंट में उन्होंने इतना प्रभाव डाला था कि अपनी उन्होंने पहचान बनाई, अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, उसी के साथ अच्छा क्षेत्ररक्षण उन्होंने किया था। मगर देखिए, एक जिम्मेदारी होती है और क्रिकेट के समीकरण को समझना पड़ता है कि सिचुएशन क्या है।
इस सिचुएशन के साथ हम किस तरह से जूझ सकते हैं, लड़ सकते हैं और लड़कर विजय संपादित कर सकते हैं, ये समझना बहुत ही अहम है। अब उनका इम्तिहान है, उनका कड़ा इम्तिहान होगा, क्योंकि इतना आसान तो है नहीं। मगर मैं फिर से एक बार यहाँ पे दोहराना चाहूंगा कि अगर आपके पास 18 गेंदे हैं तो 18 गेंदों में आपको सिर्फ 5 या 6 बाउंड्रीज लगानी है, तो ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है। सहमत आहे तुमच्या मताशी, कारण दोनही फलंदाज मैदानावरती शेवटल्या क्षणापर्यंत थांबले तर ही धावसंख्या पूर्ण करण्याची कपॅसिटी या दोनही खेळाडूंकडे आहे। पुन्हा एकदा तिसरं षटक मयूर पाटील आपल्या स्पेलमधील शेवटलं षटक। पहिलाच बॉल फटका फसला, चेंडू बराच हवेमध्ये आणि मात्र मैदानावरती कॅच ड्रॉप। ओहो, इथे अरे एम्पायर पहा काय झालं, डोक्यावरती हात मारतोय आणि संधी मिळाली आता पुन्हा एकदा सिद्धांत पोळेकरला। जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला संधी मिळते, त्याचा कॅच मात्र ड्रॉप होतो, तदनंतर मात्र त्याचं रौद्र रूप हे मात्र खानावच्या मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। जो खानाव संघाचा बाइंडिंग फॅक्टर आहे, जो खानाव संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे, त्याला यासिन सर या ठिकाणी संधी दिली। बहुत ही ये बड़ा फैक्टर हो सकता है इस मैच में। जी हाँ, इस मरतबा एक सुनहरा मौका तो दिया था, मगर दूसरे ही गेंद के ऊपर बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही मायने में बहुत ही बढ़िया गेंदबाजी, एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। थँक यू। नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। या खेळाडूची नवीन ओळख करून देण्याची काही गरज नाहीये। सूरज गोंधळे आता मैदानावरती गेलाय। 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावरती आहे। किंबहुना कित्येक अशा मॅचेस आताच रिसेंटली 2 ते 3 वर्षाचा आपण अनालिसिस पाहिलं तर जवळपास 3 ते 4 हाफ सेंचुरी या सूरज गोंधळेच्या नावावरती आहेत। आज आपला संघ संकटामध्ये, या संकटातून तो बाहेर काढणार का, एक ज्याला म्हणतो की संयमी खेळी किंवा एक बेधडक खेळी या मैदानावरती दाखवणार का, जिथे जिंकण्यासाठी येणारे 16 बॉल 44 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मयूर पाटील। तिसरा बॉल तिसऱ्या षटकातील चांगला फटका घेऊन काढलेला आहे, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय। एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाली, एका धावीवरती संतुष्ट मात्र झाले। एका धावीने संघाची धावसंख्या धाफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती। ज्या पद्धतीने टेम्परामेंट किंवा ज्या पद्धतीने इथे टेम्पो सेट करायला पाहिजे होता तो यासी सर आतापर्यंत झाले नाही, आणि याचं सर्व श्रेय हे आपण गोलंदाजांना देऊया। श्री गणेश कुदे के जो गेंदबाज है ना, सही मायनों में उनकी भी तारीफ बनती है, क्योंकि पहले तो बल्लेबाजों ने काफी प्रभावित किया, अपना जो रोल था, अपनी जो भूमिका थी वो सही मायनों में उन्होंने अंजाम दी, और अब जो गेंदबाज है वो अपनी खुद की यहाँ पे जिम्मेदारी समझ रहे हैं, और इसी वजह से अब बल्लेबाजों के लिए थोड़ा सा सोचने पर मजबूर यहाँ पे उन्होंने किया है, मनोवैज्ञानिक दबाव में डाल दिया है। मगर देखिए, कहा जाता है कि ओल्ड इज गोल्ड, इस खिलाड़ी के पास एक एक्सपीरियंस है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेला, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात थे। डीप मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मुन्ना ठाकुर को एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। स्ट्राइक एंड वरती आता सूरज गोंधळेला आपण पाहतोय। संघाची धावसंख्या धाफलकावरती 16 आकड्यावरती पोहोचले। येणारे 14 बॉल 42 धावांची गरज आहे, आणि याच वेळेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद किंवा प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती आता वाढताना दिसत आहेत। येणारे 14 बॉल 42 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा गोलंदाज मयूर पाटील आपल्या षटकातील पुढील बॉल। चांगला बॉल तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे। एक सिंगल धाव पूर्ण केली आहे, एका धावेवरती मात्र संतुष्ट झालेले, परंतु आता एकेरी दुहेरीने मात्र इथे काम होणार नाहीये। तू चाल र पुढे गड्या, भीती कोणाची परवा भी कोणाची, अशा पद्धतीने आता लीडर खेळावं लागेल। कोणत्याही प्रकारचं भीती न बघता किंवा कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता या ठिकाणी आता 13 बॉल मध्ये 41 धावा या मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला पूर्ण करायचे आहेत। गोलंदाजाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल। मयूर पाटीलनं आतापर्यंत आपल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत, आणि प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर ट्रान्सफर करण्याचं काम हे आतापर्यंत केलंय। देखिए, एक फिल्म आई थी बाहुबली, और
उस वक्त एक सवाल बहुत ही चर्चा में था और वो सवाल क्या था कि कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा। जी हाँ, उसके बाद बात करते हैं। चलिए डीजे मास्टर। आपण आता षटकाराच्या भाषेमध्ये जर गिनती केली तर 6 षटकारांची गरज आहे। 11 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे आणि पाहूया आता इथे नवीन फलंदाज जो खानाव संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, अगदी खानाव संघामधून उंच भरारी घेणारा हा आकाश गोंदली स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे। समोर कडवं आव्हान असणार आहे निनाद पाटीलचं। पहिल्याच बॉल वरती विकेट त्याने प्राप्त केलाय। सेकंड बॉल ऑफ द 4th ओव्हर आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने पडला आणि चेंडू मात्र वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर। NS ब्रँडेड चौकार। इन पर जो बल्लेबाज है उनके पास खासा एक्सपीरियंस भी है और हालांकि थोड़े से वो चोटिल है, हाथ उनका थोड़ा सा फ्रैक्चर था, मगर अब उनकी टीम संकट में घिर चुकी है। मात्र 5 छक्के चाहिए। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या बॉल वरती चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या पार। षटकार पूर्ण करायचे आहेत। मॅच होती कुठे, मॅच आली कुठे। लगातारच्या 2 बॉल वरती 10 धावा वसूल केल्यानंतर
आता मात्र 4 षटकारांची गरज आहे. संघाचे खंबीर नेतृत्व किंवा संघाचे अर्थातच या ठिकाणी मुख्य जितेंद्र गोंधळे या ठिकाणी आता षटकाराच्या गिनतीमध्ये कॅल्क्युलेशन करत आहेत. परंतु आमच्या या समालोचनावरती प्रभावित होऊन माझी मराठी कमेंट्री आणि त्याच वेळेला यासिन सरांची हिंदी कमेंट्री या दोघांच्या जुगलबंदीवरती प्रभावित होऊन सन्मान्य अशोकजी वाडेकर यांच्या वतीनं आमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर चौकार. है, चंचल है और उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. बहुत ही लंबे अरसे से वो खेल रहे हैं और रिवर्स स्वीप बहुत ही बढ़िया खेलते हैं. और उन्होंने यहाँ पे 2 गेंदों पर 10 रन बनाकर अब यहाँ पे कूदे के खेमे में पूरी तरीके से एक खलबली मचा दी है, क्योंकि अब मात्र 2 से 3 बड़े स्ट्रोक चाहिए. बस ये मैच फिर से एक बार एनएससी खानाओं के पक्ष में आ सकता है. निनाद पुन्हा नेक्स्ट बॉल. चांगला फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. 1 धाव मात्र केली कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट झालेत आणि प्रत्येक बॉलवरती समस्त खानावकरांच्या वतीनं टाळ्यांचा वर्षाव मात्र होत आहे. आपला संघ जिंकावा म्हणून प्रत्येक संघाचे समर्थक किंवा प्रत्येक संघाचे सपोर्टर मात्र नक्कीच प्रयत्न करत असतात. आणि खानाव जेव्हा संघ कुठेही असू द्या, मग तो अलिबाग तालुक्यामध्ये असेल, रोहा तालुक्यामध्ये असेल, मुरुड तालुक्यामध्ये असेल, खानावचे बरेचसे ग्रामस्थ हे मात्र नक्कीच सपोर्ट करण्यासाठी जात असतात. आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती संपूर्ण महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. या सर्व महिला वर्गांचं देखील समालोचकाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. येणारे आता 7 बॉल 20 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. ये अंतिम गेंद बहुत ही इंपॉर्टेंट होगी एनएससी खानाओं के लिए. अगर इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आता है, चौका या छक्का, तो फिर ये मैच बहुत ही क्लोज एनकाउंटर हमें देखने को मिल सकता है. जी हां, मगर गेंदबाज की भी यहां पे तारीफ बनती है. इतने प्रेशर में इस तरह की गेंद डिलीवर करना, जो उनका प्लान था, जो उनके दिमाग में था, वो उन्होंने यहां पे एग्जीक्यूट किया है. बहुत ही बढ़िया वाइड यॉर्कर हमें देखने को मिला. मुन्ना ठाकुर के पास उसका कोई जवाब नहीं था और अब यहां पे कूदे फिर से एक बार इस मैच के ऊपर हावी होती हुई दिखाई दे रही है. 6 बॉल 20 धावेंची गरज. प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे आहे आणि कालच्या दिवसापासून आपण बरेचसे सामने पाहिले तर इंटरेस्टिंग मोड मध्ये मात्र गेलेले आहेत. अगदी छोट्याशा फरकानं मात्र त्या ठिकाणी सामने पराभूत झालेले आहेत. चला, वेळ मात्र जास्त घ्यायचा नाहीये, कारण आता येणारे 6 बॉल 20 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा अंतिम षटक कोणता खेळाडू मात्र घेऊन येणार आहे, श्री गणेश कुदे संघाचा कॅप्टन कोणत्या खेळाडूची ही जबाबदारी सोपवणार आहे, हे सुद्धा पाहण्यायोग्य असणार आहे. 6 बॉल 20 धावेंची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा नियम आहे. हे मात्र प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचं आहे. यानंतर यासिन सर, याच मैदानावरती मला आता एक माहिती आलेली आहे की बरेचसे प्लेयर आपल्या अलिबाग तालुक्यामधून आलेले आहेत, काही रायगड जिल्ह्यामधून, काही प्लेयर गुजरातमधून सुद्धा आज त्यांचं आगमन या मैदानावरती झालेलं आहे. आणि थोड्याच वेळात इन ऍक्शन मध्ये, लाइव ऍक्शन मध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. जी हाँ, आपने जैसे कहा कि जो आइकॉन के रूप में यहाँ पे खिलाड़ी आए हैं बहुत ही दूर दूर से, उन सभी का ग्रामस्थ मंडल खानाव की जानिब से, उसी के साथ एनएससी खानाव जितेंद्र दादा गोंधली और उसी के साथ अनंतराव गोंधली साहब की जानिब से मैं भी तहे दिल से उनका स्वागत करना चाहूंगा. मगर ये मैच कितना जबरदस्त और इम्पोर्टेंट और क्रूशल बन चुका है. 6 गेंदे और 20 रनों की जरूरत. 20 रन 6 गेंदे, 6 गेंदे 20 रन अगर यहाँ पे जीतते हैं, क्योंकि ये उनका होम पिच है, ये होम ग्राउंड है और ये क्राउड भी उनका ही है. ज्यादातर हम देख सकते हैं कि एनएससी खानाव को सपोर्ट करने के लिए बहुत सारी तादाद में
ये क्रिकेट के दीवाने आए हैं। अगर ये मैच यहाँ पे जीते गए एनएससी खानाव तो यहाँ पे हमें कुछ अलग ही सेलिब्रेशन देखने को मिलेगा। पहिली गोष्ट लहान मुलांना आवडतानाच होणार आहे, कारण त्या ठिकाणी ती तयारीतच आहेत. आमची मॅच जिंकते कडे आणि आम्ही मैदानावरती नाचतोय कधी, पण तो 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज असताना आपण विनिंग पर्सेंटेज जर ठरवलं तर 50-50% देऊया. कारण मुन्ना ठाकूर, आकाश गोंधळे हा मैदानावरती आहे, परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय दीक्षित पाटील हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. स्लॉक ओव्हर 6 बॉल 20 धावांची गरज. यातून जिंकणारा जो संघ आहे तो लगेचच या मैदानावरती अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाविरुद्ध खेळणार आहे, ही नोंद सुद्धा घ्यायची आहे. येणारे 6 बॉल 20 धावांची गरज. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण तो बॅकवर्ड डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला. एकच सिंगल डाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाही केलाय. आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. आता 5 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. यासिन सर शेवटली 5 बॉल 20 धावांची गरज. दोनही संघांमध्ये आता आपल्याला पिन ड्रॉप सायलन्स पाहायला मिळते. दोनही संघांच्या अर्थातच खेम्यामध्ये आपण पाहिलं तर पिन ड्रॉप सायलन्स. अजून कळत नाहीये की मॅच कोणाच्या बाजूने चालली आहे, क्योंकि 3 बड़े स्ट्रोक चाहिए, उसके अलावा आपके पास कोई दूसरा चारा नहीं है। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद और अंपायर जी का यह अनोखा इशारा वाइड का। देखिए हमारे डांसिंग अंपायर हैरी अपने ही अंदाज में कुछ अलग ही और हट के इशारा करते हुए थोड़ा सा मुन्ना ठाकुर को चिढ़ाते हुए 1 रन यहाँ पे आता हुआ। मगर 5 गेंदे 19 रन आसान तो नहीं है, मगर ये हो सकते हैं। देखिए आपने आप पर भरोसा रखना होगा, और आज सही मायनों में अगर उन्होंने 5 गेंदों में 19 रन बनाए तो उनकी चर्चा, उनके नाम की चर्चा पूरे गांव में होगी। 5 बॉल 19 धावा. ओहो, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने येतोय आणि इथे मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न नाही केले. आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे आणि इथे मात्र फलंदाज मुन्ना ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. यासिन सर 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज. तुम्हाला या मैदानावरती आता कार्लोस ब्रेथवेट आठवावं लागेल, तुम्हाला रिंकू सिंगला आठवावं लागेल, तुम्हाला ऋतुराज गायकवाडला आठवावं लागेल, तुम्हाला युवराज सिंगला आठवावं लागेल. अशी विविध खेळाडूंना आता आठवावे लागतील. 4 बॉल 19 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती आता इथे हल्ला बोल बेधडक फलंदाजी मात्र नवतून खानाव संघाला करायची आहे. जी हाँ, दीक्षित की पहली 2 गेंदें तो बहुत ही बढ़िया थी, और इस ओवर में ये दूसरी गेंद वाइड। पहली गेंद हालांकि रिवर्स अटेम्प्ट किया था, मगर मात्र 1 ही रन मिला, क्योंकि डी पॉइंट में बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली। और वाइड के रूप में तो रन मिल रहे हैं, मगर 1-1 रन से काम नहीं बनेगा। यहाँ पे इंतजार है बड़े स्ट्रोक का। देखिए निशांत, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। अगर एक भी बड़ा स्ट्रोक अब हाल ही में इस गेंद के ऊपर अगर आता है ना, तो गेंदबाज के ऊपर ये सारा मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो सकता है, और इसी वजह से ये पहला छक्का बहुत ही अहम है। नेक्स्ट बॉल. ओहो, फुल टॉस बॉल, परंतु पंचांकडे पाहिलंय आणि आता पाहूया अंपायरचा डिसिजन. नो बॉलचा इशारा मात्र मैदानावरती आलेला आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण. म्हणजे फ्री हिट इथे आता करू शकतो आकाश गोंधळे आणि त्याचा फायदा घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाते प्रेक्षक वर्ग मात्र पूर्णपणे कन्फ्यूज झालेला आहे, कारण एका बाजूला कधी हा सामना नवतून खानावच्या बाजूने जातोय, कधी हा सामना श्री गणेश कुदेच्या बाजूने जातोय, आणि आता मात्र इथून कोणता संघ पुढे वाटचाल करणार. देखिए 4 गेंदें बची है और कम से कम 3 बड़े स्ट्रोक, यानी 2 छक्के और 1 चौका। इस तरह से अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो यह मैच जीता जा सकता है, मगर गेंदबाज भी थोड़ा सा प्रेशर में जरूर आए हैं। जी हाँ, यहाँ पे फुल टॉस गेंद बनाकर उसे रिवर्स स्वीप में अटेम्प्ट किया है। गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 6 रन।
ट्रेमेंडस प्रेशर ऑन बोथ टीम. दोघांवरती तितकाच प्रेशर आहे, परंतु आकाश गोंधळी पुन्हा एकदा सांगतोय की तू चाल र पुढे रगड्या, भीती कोणाची परवा बी कोणाची, मला परवा कोणाचीच नाहीये, मला फक्त मॅच जिंकवायची आहे. हा मानस मात्र माझ्याकडे मी येथे बाळगलेला आहे. 3 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज, म्हणजेच यासिन सर 2 मोठ्या फटक्यांची गरज. जी हाँ, देखिए मैंने कहा था कि ये पहला जो छक्का है ना बहुत ही अहम है, क्योंकि गेंदबाज के ऊपर अगर प्रेशर बनाना है तो आपको एक छक्का लगाना जरूरी था. इसके पहले वो प्रेशर हमें देखने को मिला था, क्योंकि नो बॉल भी देखने को मिले, वाइड बॉल भी देखने को मिले, और ये स्वाभाविक होता है. गेंदबाज के ऊपर ज्यादा प्रेशर होता है, क्योंकि बल्लेबाज तो बल्ला घुमाना है. ओहो, इस मरतबा बहुत ही अच्छी तरीके से अपने आप को एडजस्ट करते हुए उस गेंद को खेला था, मगर डी पॉइंट में फील्डर तैनात. बहुत ही बढ़िया फील्डिंग, यहाँ पे रन लेने की कोई कोशिश नहीं की है. और अब ये मैच कुदे के पक्ष में जाता हुआ साफ दिखाई दे रहा है, क्योंकि ये मात्र 2 गेंदें बची हैं और 11 रनों की जरूरत. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा तो सामना आठवावा लागेल. रोहित शर्माने 2 मारले, षटकार सुद्धा तुम्हाला आठवावे लागतील. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक. ओहो, अगदी हलक्याने खेळून काढलेला हा फटका, आणि इथे मात्र धावा येणार नाहीयेत. या मॅच वरती आता आपलं प्रभुत्व वर्चस्व प्रस्थापित केले. 1 बॉल मध्ये 11 धावेची गरज. गोलंदाज दीक्षित पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण नवतून कानावरचा हा हे करा त्यानं घरचं मैदान आहे, आणि नवतून कानाव संघ सुद्धा तितकाच एक बलवान आहे. आणि या सिच्युएशनला, या नाईटच्या मॅच वरती खूप मोठा प्रेशर असतो, परंतु या ठिकाणी ते काम लिलेया पार करून दाखवलंय. नाव आहे दीक्षित पाटील. कमाल किया दीक्षित ने, सही मायनों में कमाल किया है, क्योंकि इस सिचुएशन में अपने आप को यहाँ पे संभालना, अपने आप की गेंदबाजी के ऊपर कंट्रोल करना इतना आसान नहीं होता. और एक छक्का भी आया था, वाइट बॉल भी आए थे, तब ऐसा लग रहा था कि गेंदबाज थोड़ा सा यहाँ पे विचलित होंगे, मगर फिर से एक बार उन्होंने, उनके संग सहकारी जो है ना, उनकी भी तारीफ यहाँ पे बनती है. उन्होंने अक्सर उन्हें आत्मविश्वास दिलाया, उनके पीठ को थपथपाया, और आप कर सकते हो. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार देखिए रिवर्स अटेम्प्ट तो किया था, मगर ये मैच जीत लिया है श्री गणेश कुदे ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी आपण एका खेळाडूला त्याची निवड करणार आहोत, आणि त्याला एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन, एक आकर्षक टी शर्ट देऊन त्याचा सन्मान करणार आहोत. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रेडिट तर फलंदाजांना सुद्धा आहे, गोलंदाजांना सुद्धा आहे. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक चेक टेस्ट हॅलो. 1 सेकंद फक्त निशांत, तुझा 1 मिनिट घेतो. तर सामनावीराचा मानकरी ठरलाय नितेश वावेकर. नितेश वावेकर यांनी अगदी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला, आणि फक्त 10 चेंडू आणि 29 धावांची खेळी साकारलेली आहे. आणि मित्रांनो, एक विनंती असेल,